नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देशात 1 एप्रिल पासून बरेच मोठमोठे बदल झालेले आहेत। मित्रांनो, या बदलाचा काय परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेल या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। पहिला बदल हा EPFOच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे। आता EPFOचा जो नवीन नियम आहे तो काय आहे तर कर्मचारी भविष्य निधी संघटनेने फंड बॅलन्ससाठी ऑटोमॅटिक ट्रान्सफर नियम लागू केला आहे। जर कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलल्यास PF अकाउंट परस्पर नव्या नोकरीच्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे। म्हणजे तुमचं जुन्या नोकरीच्या ठिकाणचं जे PF अकाउंट आहे ते ऑटोमॅटिक नवीन नोकरीच्या ठिकाणी ट्रान्सफर केलं जाईल। आता दुसरा महत्त्वाचा बदल तर तो SBI क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे। जर SBIच्या क्रेडिट कार्डाच्या नियमात बदल झाला असून SBIच्या सर्व क्रेडिट कार्डचे पैसे भरल्यास कार्ड होल्डरला रिवॉर्ड पॉइंट मिळणार आहेत। म्हणजे तुम्ही जर SBI कार्डचे सर्व पैसे एका वेळेस भरले तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट ॲड होणार आहेत। आता तिसरा बदल आहे ती नवीन कर व्यवस्था लागू झालेली आहे। सरकारने आजपासून म्हणजे 1 एप्रिल पासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट केली आहे। याचा अर्थ असा की जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत कर भरायचा असेल तर तुम्हाला तो ऑप्शन तिथे स्वतः निवडायचा आहे। चौथा महत्त्वाचा बदल की वाहन खरेदी महाग झालेली आहे। आता मित्रांनो, वाहनांच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे। आता बघा, इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे आजपासून महाग होणार आहेत। फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल अंतर्गत उपलब्ध सबसिडी सरकारने बंद केलेली आहे। आता मित्रांनो, 1 एप्रिल पासून इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर कोणत्याही प्रकारची सबसिडी मिळणार नाही। आता सर्वात महत्त्वाचा पाचवा बदल आहे तो फास्टॅगच्या नियमात बदल केलेला आहे। NHI नुसार 1 एप्रिल 2024 पासून KYC नसेल तर फास्टॅग काम करणार नाही, त्यामुळे तुम्हाला टोल भरता येणार नाही। आता बघा, हे असे 5 बदल मित्रांनो देशात करण्यात आलेले आहेत। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।